जय शिव फुले शाहू आंबेडकर, मान्यवर कांशीराम साहेब आणि जय गुरु रविदास। चर्मकार समाजामधील एकनिष्ठ असा कार्यकर्ता म्हणून पंढरपूर शहरातील कवठीकर प्रशालेमध्ये काम करीत असताना आणि सामाजिक काम करत असताना माझ्या कामाची दखल घेऊन मला गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आलाय। सांगलीमधून मला समाजभूषण असा पुरस्कार मिळालेला आहे। नाशिकमध्ये रविदास मार्ग या संघटनेच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त माझ्या नेतृत्वाखाली झालेली आंदोलनांची दखल घेऊन त्या संघटनेने मला आंदोलन सम्राट हा पुरस्कार माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप साहेब यांच्या हस्ते मला प्रदान करण्यात आला। याची जाणीव, जनजागृती आणि माझ्या कामाचं केलेली समीक्षा करत असताना आणि चर्मकार समाजाला शिव फुले शाहू आंबेडकर, मान्यवर कांशीराम साहेब आणि गुरु रविदासांचे कार्य आणि समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मी नितीन मनपूरकर गेल्या सव्वीस 27 वर्षापासून काम करीत असताना माझं गाव ब्रह्मपुरी आहेत, मंगळवेढा तालुक्यातील। माझा जन्म आणि शिक्षण सोलापूरमध्ये झालं आणि माझी कर्मभूमी ही विठ्ठलाची पंढरी ठरली। याच्यामध्ये अनेक अभियानं, अनेक आंदोलनं, समाजाला न्याय देण्याची भूमिका, समाजावर कुणी अन्याय केला तर त्याला न्याय देण्यासाठी पोलीस खाता असो, शासन प्रशासनाला त्याची वास्तवता सांगून समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून अनेकांना न्याय देण्याचं काम करीत असतच प्रबोधनात्मक मी आजपर्यंत 16-17 गाणी लिहिलेली आहेत। आवाज सदावीर हे मराठीमध्ये टाईप केल्यानंतर यूट्यूबवरती एक माझं चॅनल पण आहे। गल्ली चर्मकार गल्लीपासून ते तालुका, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रातील जवळजवळ 17 जिल्ह्यांमध्ये मी रविदास बोलतोय असं एकपात्री आणि संगीतमय कार्यक्रम याच्यातून लोकजागृती करतोय। त्याचबरोबर अनेक उपक्रम मी राबवत असतो, परंतु चर्मकार समाजाची एक परिवर्तनवादी दिशा ठरवण्यासाठी गेल्या वर्षीपासून पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मध्यवर्ती ठिकाणी गुरु रविदासांची जयंती होण्यासाठी गुरु रविदास मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अशी स्थापन करून त्याचा निमंत्रक या नात्याने गेल्या वर्षी प्राथमिक एक जयंती गुरु रविदासांचा हा माझ्या पाठीमागे असणारी मूर्ती, उभी मूर्ती, महाराष्ट्रात पहिल्यांदा उभी मूर्ती गुरु रविदासांची त्या ठिकाणी ठेवून इतर महापुरुषांचे फोटो लावून मोठ्या प्रमाणात
गुरु रविदासांची जयंती गल्लीतून मेन चौकामध्ये करण्यासाठीचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, याचं कारण असं आहे की चर्मकार समाजाची अस्मिता, चर्मकार समाजातील होऊन गेलेले गुरु रविदासांचे सामाजिक समतेचे विचार सर्वांना कळावेत म्हणून ही जयंती आपण गेल्या वर्षीपासून सुरू केलेली आहे। याही वर्षी आपण ही जयंती करणार आहोत। काहीशा तांत्रिक गोष्टींमुळे शिवाजी चौकामध्ये 12 तारखेला ही जयंती करण्यात आली नाही, परंतु याचं नियोजन आजही चालू आहे। मला माझ्या तरुण बांधवांना, माझ्यासारख्या कार्यक्षम कार्यकर्त्यांना, वडीलधारी मंडळींना, नोकरदारांना आणि बागायतदार, दुकानदार यांना विनंती करायची आहे की चर्मकार समाजाची जर अस्मिता, चर्मकार समाजाचं जर अस्तित्व आपल्याला दाखवायचं असेल आणि आपल्या गुरु रविदासांचे जे मानवतावादी विचार जे होते, ऐसा चाहूं राज मैं जहां मिले सबन को अन्न, छोट बड़ो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न, या अशा राजकीय दृष्ट्या सुद्धा समतेचं राज्य गुरु रविदासांना हवं होतं आणि त्या विचाराचा आधार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भारताची राज्यघटना लिहिली। तसेच त्यांना द अनटचेबल नावाचा ग्रंथ समर्पित केला। म्हणून या महापुरुषांसह चर्मकार समाजाचा क्रांतीचा एक इतिहास लोकांपुढे आणण्यासाठी आणि मुख्य परिवर्तनवादी प्रवाहामध्ये चर्मकार समाजाला आणण्यासाठी मी नितीन बनपूरकर प्रयत्न करतोय। मला बऱ्याच लोकांची सहकार्य आहे आणि ते सहकार्य असल्याशिवाय मी कोणतेही काम करू शकत नाही एकटा माणूस। पण तरी सुद्धा आपले हेवेदावे, आपले गटतट, आपली राजकीय जोडे हे बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्रित येऊन मी जे चालू केलेलं छोटंसं जे रोपटं आहे, गुरु रविदास मध्यवर्ती जयंती उत्सव समिती, याच्या वटवृक्ष करण्यासाठी, त्याला खत पाणी घालण्यासाठी आपल्या सर्वांची ती जबाबदारी समजून मी नाममात्र आहे, फक्त पुढं आहे म्हणून व्यक्तिद्वेष न ठेवता आपण सर्वांनी पुढे येऊन समाजाच्या उत्कर्षासाठी, समाजाला परिवर्तनाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, समाजाची अस्मिता म्हणून समाजामध्ये आपले जे महापुरुष होऊन गेले गुरु रविदास आणि गुरु रविदासांपासून खालील सर्व महापुरुष शिव फुले, आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम साहेब यांचे जर विचार आपल्याला रुजवायचे असतील, टिकवायचे असतील, ते आपल्याला लोकांच्या समोर मांडायचे असतील तर ही खूप मोठी एक आपल्याला उपलब्धता मी निर्माण केलेली आहे। याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। माझा नंबर 9850 89 48 29 असा आहे। याच्यासाठी तन मन धन अशा पद्धतीचं मला सहकार्य करण्यासाठी आपण फोन करावा, संपर्क साधावा। जय भीम, जय रविदास, जय कांशीराम। व्हिडिओ आवडल्यास या
आवाज सदावीर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि समाज जागृतीचे अनेक व्हिडिओ या चॅनलद्वारे पहा।